नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर जर तुम्ही कुठेतरी असा बाहेर गेला आणि तुमच्या डोक्यात जर डॅन्ड्रफ असेल, कोंडा असेल आणि तुमच्या डोक्यातून जर असा डॅन्ड्रफ पडत असेल किंवा तुम्हाला जर स्कॅल्पला खाज होत असेल, तर असं जेव्हा आपण काहीतरी बाहेर करतो तर इम्प्रेशन खूप जास्त खराब होतं। त्यामुळे असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमचा कोंडा, डॅन्ड्रफ हे स्कॅल्प इन्फेक्शन कमी येईल, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर डॅन्ड्रफ बद्दल तर आपण भरपूर सारे व्हिडिओज केले आहेत, घरगुती उपाय केले आहेत, पण त्याच्यासाठी स्कॅल्प इन्फेक्शनसाठी तुम्ही काय खाल्लं पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तर आपल्याला डोक्यात खास काय येते, तर डॅन्ड्रफमुळे, ड्राय स्कॅल्पमुळे, स्कॅल्प इन्फेक्शनमुळे, इन्फ्लेमेशनमुळे खाज येते। आता आपण काय खाल्लं पाहिजे आहे ते बघूया। तर ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे रोज खाल्लं पाहिजे, याने इन्फ्लेमेशन कमी होतं। आणि तुम्हाला मासे, जवस, अक्रोड, अंडी, सोयाबीन, चिया सीड्स हे देखील रोज खायचं आहे। तुम्हाला साखर कमी करायची आहे, कारण जादा जर तुम्ही साखर खाल्ला तर त्याने इन्सुलिन लेवल वाढते आणि हार्मोन सिक्रेशन खराब होतं। त्यामुळे रोज जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात साखर खात असाल तर तुम्हाला ती कमी करायची आहे। तुम्हाला 1 ते 2 चमचे साखर खायची आहे, त्याच्यापेक्षा जादा तुम्हाला रोज साखर खायची नाही आहे। रोज तुम्हाला फायबर, प्रोटीन, विटामिन वाले फूड खायचे आहेत, जेवण जेवायचे आहे। रोज केळी नाहीतर तुम्हाला सफरचंद, ऍपल यामधलं तुम्ही काही खाऊ शकता। तुम्हाला लसूण देखील खायचं आहे, कारण ह्यामध्ये ॲलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जेणे तुमची जी खाज असते, इची स्कॅल्प असतो तो कमी येतो। तुम्ही आतून पण खा आणि वरून पण तुम्ही जर लसूण लावला तरी चालेल, जर तुम्हाला आतून खायचा नसेल तर। पण आतून खाल्लेलं कधीही बेटर राहील, त्याचा जो इफेक्ट असतो आतून खाल्ल्याचा तो तुम्हाला जादा आणि लवकर दिसेल। झिंक आणि बायोटीन या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। झिंकने स्कॅल्पचे सीबम लेवल म्हणजे तेलाचे प्रमाण व्यवस्थित होते आणि बायोटीनने झिंक ॲब्झॉर्प्शन होते। डार्क चॉकलेट, दही, टोमॅटो हे देखील तुम्ही खाऊ शकता। थोडे दिवस तुम्हाला दूध, पनीर, दुधाचं काहीच खायचं नाहीये। बॉडी हायड्रेटेड ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करताय तेव्हा तुम्हाला ॲपल सायडर व्हिनेगरनी तुमच्या केसांना वॉश करायचं आहे। एकतर तुम्ही शॅम्पू मध्ये 1 ते 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर वापरू शकता, नाहीतर तुम्ही स्प्रेनी तुमच्या स्कॅल्पवर, केसांवर ॲपल सायडर व्हिनेगर वापरू शकता। ॲपल सायडर व्हिनेगर देखील डॅन्ड्रफसाठी, कोंड्यासाठी किंवा कोणताही तुम्हाला स्कॅल्प इन्फेक्शन असेल त्याच्यासाठी चांगला आहे। अजून एक फायदा आहे ॲपल सायडर व्हिनेगरचा, जर तुम्हाला केसांवर तुमच्या शाईन हवी असेल, केस डल झाले असेल तरी देखील ॲपल सायडर व्हिनेगर त्याच्यासाठी चांगला आहे। पण तुम्हाला हा डायल्यूट करूनच वापरायचा आहे। एकतर तुम्ही ते शॅम्पूत मिक्स करून वापरू शकता, नाही तर पाण्यामध्ये मिक्स करून वापरू शकता, पण डिरेक्टली तुम्हाला ॲपल सायडर व्हिनेगर वापरायचं नाहीये। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ, की जर तुम्हाला केसांमध्ये, स्कॅल्पमध्ये प्रॉब्लेम असेल, इन्फेक्शन असेल, डॅन्ड्रफ होत असेल सारखा तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या जर सगळ्या गोष्टी खाल्ला तर तुमचा जो डॅन्ड्रफ असेल तो कमी येईल। तुम्हाला घरगुती उपाय पण करायचे आहेत, जसं दही, लिंबू हे देखील तुम्ही तुमच्या स्कॅल्पवर वरून लावू शकता। पण ह्या जर गोष्टी तुम्ही आतून खाल्ल्या तर तुम्हाला डॅन्ड्रफ जर असेल तो कमी येईल, आणि जर तुम्ही ह्या गोष्टी नियमित खात राहिला तर तुम्हाला डॅन्ड्रफ होणार देखील नाही। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।